CITU कडून देशव्यापी संप नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल वादळ धडकले. जिल्हाधिकाऱ्याने देण्यात आले निवेदन. आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विविध कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातसुद्धा गोल्फ क्लब मैदान येथून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा कामगार नेते डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा देशव्यापी संप आज ठेवलेला आहे. तर ह्या संपामध्ये संयुक्त कृती महाराष्ट्राच्या वतीने संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी हा पुकारलेला संप आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर DL कराड यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर या आंदोलनाची तयारी केलेली आहे. आणि या आंदोलनामध्ये ज्या मोदी सरकारने जे कामगारांचं पूर्ण बेकारी आणि पूर्ण कामगारावर अन्याय केलेला आहे, ज्या 4 श्रमसंहिता आहेत ह्या रद्द करण्यात यावे. यामुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणात बोनस, फंड, ग्रॅज्युटी आणि असे अनेक कायदे करून कामगार हा प्रचंड मोठा घाला केलेला आहे. तर यापुढे कामगारांना कुठलेही आंदोलन, त्याचप्रमाणे कुठलाही मोर्चा किंवा संघटना करण्याचा अधिकार राहणार नाही. तर अशा प्रकारचं हे मोदी सरकारने जे केलेलं आहे हे हाणून पाडलं पाहिजे. यासाठी हा मोठा संप पुकारला. यासाठी माथाडी कामगार, त्याचप्रमाणे महानगरपालिका कामगार, ऊसतोडणी कामगार सर्व यामध्ये सामील झालेले आहे. माथाडी कामगारांच्या बाबतीत दिनांक 2/2/2012 रोजी जे कामगार उपायुक्तांनी जे नियोजन केलं होतं कामाचं, त्या नियोजनाप्रमाणे नाशिक रोड येथील माथाडी कामगारांना काम मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे मनमाड धक्का येथील कामगारांना पाण्याची पिण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे गाड्या लावण्यासाठी, गाड्या अनलोडिंग लोडिंग करण्यासाठी प्लॉटची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था ही झाली पाहिजे. आणि माथाडी कामगारामध्ये जे मजुरी दर वाढ आहेत, हे मजुरी वाढीचं जे डिमांड दिल्यानंतर ते मजुरी दरवाढ हिला विलंब न होता ती माथाडी मंडळाने लवकरात लवकर निकाली काढावे, अशा अनेक स्वरूपाच्या मागण्या आहेत. आणि त्याचप्रमाणे गॅस प्रकल्प एजन्सी येथे जे माथाडी कामगारांना माथाडी मंडळाने जे ओळखपत्र दिलेले, त्या ओळखपत्राने माथाडी कामगारांचा तिथं गॅस प्रकल्प एजन्सीमध्ये त्या कंपनीने ते ग्राह्य धरून आणि त्या माथाडी ओळखपत्रावर त्यांना फ्रेश दिला पाहिजे. अशा अनेक मागण्यासाठी हा संप पुकारलेला आहे. आणि श्रमसंहिता मागे घेण्यात याव्या आणि अशा मागण्या करून इन्क्लाब जिंदाबाद.